नागपूर शहरातील राणा प्रताप पोलीस ठाण्याअंतर्गत राधेमंगलम हॉलमध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एका महिलेला भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं धडक दिली होती। यात महिला गंभीर जखमी झाली होती, मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे। नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत राधेमंगलम हॉल समोर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला होता। एका भरधाव वेगाने आलेल्या गाडीनं इव्हिनिंग वॉकसाठी निघालेल्या भाग्यश्री कोटीवान या महिलेला जोरदार धडक दिली। यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। अपघातानंतर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक डिपीला धडकली। अपघातानंतर लगेच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र शनिवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, तर राणा प्रतापनगर पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली। नुकताच काही दिवसांपूर्वी या परिसरात एका रॅपिडो चालकाचा अशाच पद्धतीने अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता। या भागात अपघातांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे।